प्रचाराची पातळी खालावली गेली असं मी म्हणणार नाही. वगळून महाराष्ट्राला. कारण महाराष्ट्रामध्ये काही विशिष्ट व्यक्ती या दररोज सकाळी उठून ज्या प्रकारे पंतप्रधानांच्यावर, विरोधी पक्षांवर असं काही वेडेवाकडे विचित्र शब्द वापरून जे काही बोलतात, ते निश्चितच निषेधार्ह आहे. ते सोडलं असता एकंदर लोकसभेचा प्रचार हा नेहमीप्रमाणेच झाला. थोडासा जास्त तीव्र झाला किंवा कठोर झाला असं मला म्हणावं लागेल. परंतु ज्या प्रकारे मुद्दे आले, त्या प्रकारे त्याला काउंटर करणं हे प्रत्येक पक्षाचं, राजकीय पक्षाचा हक्कही आहे आणि त्यांचं कर्तव्यही आहे. कारण मतदारांनी जर इंडिपेंडेंटली सगळ्याचा विचार करून निर्णय घ्यायचा असेल, तर त्यांना सगळ्या बाजूची वस्तुस्थिती ही कळलीच पाहिजे. त्यामुळे काही वेळेला ती वस्तुस्थिती उलगडून सांगताना जर काही कठोर शब्द, काही बरं असं असतं की मतदारांना अतिशय टेक्स्टमध्ये किंवा काय म्हणायचं की अकॅडमिक लँग्वेजमध्ये सांगून समजत नाही. मतदारांना समजेल अशा भाषेत सांगावं लागतं. त्यामुळे अशा वेळेला काही शब्द वापरले गेले असतील, त्यांनी प्रचाराची पातळी खालावली असं माझं म्हणणं मला वाटत नाही. आणि लोकशाहीमध्ये प्रत्येकाने आपले मुद्दे खुलेपणाने मांडून मग मतदारांनी निर्णय घेणं हे लोकशाहीच्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय चांगलं असतं. तसंच झालं असं माझं मत आहे. बरं, आता तुम्ही सर प्रचाराच्या बाबतीतल्या पातळीबद्दलच